विशाल पाटील मोदींच्या उमेदवाराला फायदा होईल असं वाटतं का तुम्हाला? हे पहा, ही पहिली सार्वत्रिक निवडणूक अशी आहे ज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आघाडीत आलेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी जुनी आहे. एकामेकाशी तडजोड करत असताना कुठल्या पद्धतीने करायची ही पारंपरिक सवय झालेली आहे. शिवसेना पहिल्यांदा आलेली आहे. कदाचित जे चालले त्यांचं एक नेगोशिएशनची पद्धत असेल, वेगळी पद्धत, तडजोडीची एक वेगळी पद्धत असू शकेल. हे निश्चित आहे. सर्व नेत्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही प्रत्येक नेत्याशी बोलून कन्फर्म केलेलं आहे. सांगली आणि इतर 1-2 जागेबद्दल तडजोड झालेली नाही. 3 की 4 जागेवर तिढा हा अजूनही कायम आहे. त्यांनी परस्पर नाव जाहीर केलं असेल तर ते त्यांच्या तडजोडीचा एक प्रयत्न असेल. काँग्रेस जबाबदार पक्ष आहे. असं परस्पर नावं जाहीर करून पहिले पाऊल घेणारा पक्ष आपला नाही. पण ह्यातनं मार्ग निश्चित निघेल हे आम्हाला शीर्ष नेतृत्वाने आता आश्वस्त केलं आहे. मैत्रीपूर्ण लढतीची तयारी आहे का आपकी? हे पहा, आम्ही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहोत. आमच्या जिल्ह्यात विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली ह्या पुढच्या सगळ्या निवडणुका मागच्या आणि पुढच्या आम्ही लढणार आहे. त्यांनी जो आदेश देतील, मग ती मैत्रीपूर्ण असो, अमैत्रीपूर्ण असो, शत्रुत्वाची असो, जी असेल ती लढाई लढायला आम्ही निश्चित तयार असणार. पण पक्षाकडनं त्या पद्धतीनं आदेश येऊ देत. पक्षाने आदेश दिला नाही. काँग्रेस नेते पक्ष सोडून जात आहेत भाजपमध्ये आणि तुमच्यासारखे नेते वर्षानुवर्ष काँग्रेस विचाराची प्रामाणिक राहतात, त्यांना न्याय दिला जात नाही असं वाटतं का? कसं असते, ते म्हणतात देर है अंधेर नाही. काँग्रेस पक्ष आहे. आपण पक्षासाठी काम करत असताना स्वातंत्र्य काळापासून आमचे आजोबा वसंतदादांनी काँग्रेसबरोबर काम केलं, स्वातंत्र्य मिळवून दिलं. आज गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रात आणि भारतात काँग्रेस सत्ता यावी आणि काँग्रेस बळकट व्हावी यासाठी मी प्रयत्न केलेत. तर सांगलीची जागा आपल्यालाच मिळेल, काँग्रेसलाच मिळेल. काँग्रेसचाच उमेदवार इथून निवडणूक